महादेवाने गणपतीचे तोंड कापल्यावर त्याला हत्तीचे तोंड जोडले, पण कापलेल्या तोंडाचे पुढे काय झाले? हे तोंड पाताळात भुवनेश्वरमध्ये एका गुहेत आहे. गणपतीचे तोंड का उडवले ते पाहू. पार्वती स्नानात जात असताना तिने आपल्या मळाने गणपतीला बनवले आणि आपल्या खोलीबाहेर पहारा देण्यास सांगितले. त्याचवेळी तेथे शंकर आले. गणपतीने शंकराला आत जाऊ न देता त्यांना तिथेच रोखून ठेवले. शंकराला राग आला आणि रागाच्या भरात त्याने गणपतीचे मुंडके उडवले. गणपतीचा आवाज ऐकून पार्वती बाहेर आली आणि समोरील दृश्य पाहून पार्वती संतापली. नंतर शंकराला आपली चूक लक्षात आली आणि त्याने इतर देवांना आज्ञा दिली की जो कोणी पहिलं लहान बाळ दिसेल किंवा प्राणी दिसेल ज्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल त्याचे शिर कापून आणा. त्या देवांनी हत्तीचे शिर आणले, म्हणून शंकराने गणपतीवर हत्तीचे शिर बसवले आणि त्यांना पुनर्जीवित केले. ही तर झाली अर्धी गोष्ट. पण भारतात असं एक मंदिर आहे आणि तिथल्या स्थानिकांमध्ये अशी श्रद्धा आहे की शंकराने उडवलेले शिर तिथेच पडले होते. त्या मंदिराबद्दल जाणून घेऊ. उत्तराखंडाच्या पिथौरागडामधील गोंगोली हाटपासून 14 किलोमीटर दूर पाताळ भुवनेश्वर हे गाव आहे, जिथे लोक खास पाताळ भुवनेश्वर मंदिर पाहण्यासाठी जातात. हे गुहेमधील मंदिर गणपतीचे आहे. येथे भक्तगण त्यांची पूजा करण्यासाठी, आपल्या इच्छा मांडण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य टिपण्यासाठी येतात. 90 फूट खोल आणि 160 मीटर लांब असलेल्या या गुहेचा प्रवास काही सोपा नाही. त्यामुळे काही भक्तगण आपली ही मोहीम अर्ध्यामध्येच सोडून परत येतात आणि कधीही परत जाण्याचा विचार करत नाहीत. येथे जाणाऱ्या अनेक भक्तांनी त्यांना आलेला दैवी अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की येथील गुहेच्या भिंतींना स्पर्श करताच ते तणाव आणि दुःखापासून मुक्त झाले आहेत, असे त्यांना वाटले. पाताळ भुवनेश्वर गुहा ही केवळ एक गुहा नाही तर पवित्र गुहांची शृंखला आहे. असे मानले जाते की अजूनही या गुहेमध्ये श्री गणेश देवाचे मानवी कापलेली शिर आहे. कलियुगामध्ये आदि शंकराचार्य यांना स्कंद पुराणामध्ये या गुहेचा संदर्भ सापडला होता. त्यांनी त्यामध्ये प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला होता. इसवी सन 1991 त्यांनी हिमालयाच्या पर्वतांना भेट दिली आणि ते या गुहेमध्ये स्थित झाले. आजही येथील खोल गुहांमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे. केवळ वरचा पृष्ठभाग आणि गुहेच्या आतील थोडासा भाग भाविक भक्तांसाठी खुला आहे. असे देखील मानले जाते की ही गुहा कैलास पर्वताला जोडते.